नमस्कार शेतकरी बंधूंनो, पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजकडून मी बुलढाणा जिल्हा कंपनी प्रतिनिधी तुलसीदास बावस्कार आज या केळी पिकामध्ये आपण आलेलो आहे। या केळी पिकासाठी आपल्या पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजचे ग्रोग्रीन 9 हे खत या केळी पिकासाठी वापरलं होतं। मोताळा तालुक्यातील पानेरा या गावातील प्रगतशील शेतकरी संतोष भाऊ यांच्या शेतामध्ये आपण आता आलेलो आहे। पूर्ण 80% घडाची निसवण झालेली आहे। त्यांनी आपल्या कंपनीचे ग्रोग्रीन 9 खताचे किती डोस या केळीला दिले, त्यानंतर संजीवनीचा स्प्रे कोणत्या स्टेजला घेतला, पोंगा भरणी कशी केली, हे सर्व माहिती आपण त्यांच्या तोंडून आता ऐकून घेऊ। दादा नमस्कार। नमस्कार। आपलं नाव आणि गाव, मोबाईल नंबर सांगा। माझं नाव संतोष दत्तात्रय गारवे, राहणार पानेरा खेडी, तालुका मोताळा, मोबाईल नंबर 8605822527। बरोबर। आधी जो पहिला डोस टाकला आणि नंतर दुसरा टाकला, तुम्हाला आपल्या पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीचं जे ग्रोग्रीन 9 हे खत आहे याचे काय काय रिझल्ट मिळाले आपल्या शेतकरी बंधूंना सांगा बरं। सर, मी केळी लावल्यानंतर 1.5 महिन्यानंतर ग्रोग्रीन 9 तर पहिला डोस वापरला। बरोबर। त्याच्यामुळे मला पांढऱ्या मुळात खूप वाढ झालेली दिसली। बरोबर। आणि क्वालिटी बी एकदम मेंटेन होऊन गेली। बरोबर। सुरुवातीला अगोदर ते पट्टे येतात, ते पट्टे नाहीशी होऊन गेले। बरोबर। एकदम क्वालिटी होऊन गेली तिला। बरोबर। नंतर त्यानंतर मी पोंगे भरणी केली। आपलं पूर्वी ॲग्रोचं संजीवनी म्हणून संजीवनी अँपूलची पोंगे भरणी केली। बरोबर। ते 2 वेळेस पोंगे भरणी केली। 2 वेळेस पोंगे भरणी झाली। ते पोंगे भरणी झाल्यानंतर अगोदरचा डोस लावल्यानंतर 1.5 महिन्यानंतर लावल्यानंतर 1.5 महिन्यानंतर पहिला डोस हजारी किती बॅग घेतल्या होत्या? 3 बॅग। हजारी 3 बॅग। म्हणजे आपलं जे खोड आहे ते किती आहे? आपलं 4200 म्हणजे समजा आपल्या 12 बॅगा झाल्या होत्या का? 12 बॅगा आपल्या 4200 खोडाला आपण दिल्या होत्या। त्यानंतर दुसरा डोस कधी घेतला होता? दुसरा डोस अगोदरचे डोस दिल्यानंतर 2.5 महिन्यानंतर, परत 2.5 महिन्यानंतर आपण या केळी पिकाला दुसरा डोस वापरला। बरोबर। आणि पोंगे भरणी संजीवनीची 3 वेळा केली। 3 वेळा। पोंगे भरणीनं काय काय रिझल्ट मिळाले होते? पोंगे भरणी एकदम पोंगे जे अटकत होते ते एकदम क्लिअर होऊन गेले। म्हणजे आकसलेले जे पोंगे होते ते क्लिअर होऊन गेले एकदम। बरोबर। आणि वाढ चांगली झाली। एकदम जोरात वाढ झाली। बरं, बुंद्याबद्दल तुम्ही आता एवढे वर्ष आले केळीचं पीक घेताय, तर बुंद्याबद्दल काय मत आहे तुमचं, की याच्या आधी जी मेहनत करत होते? याच्या आधी मी 2 वर्ष केळी लावली। बरोबर। सारखी। बरोबर। असा बुंदा मला पाहायला भेटला नाही। असा बुंदा पण तुम्हाला पाहायला मिळाला ना? घड बी असा दिसला नाही। आणि घडाची आता निसवण पण चांगली झालेली आहे आणि घडाची साईज पण आता चांगली आहे। तर आपण आता इतर शेतकरी बांधव तुमच्या मोबाईलवरती कॉल करून तुम्हाला विचारतील ग्रोग्रीन 9 खत किंवा संजीवनी, तर तुम्ही त्यांना काय सांगाल? मी हेच सांगणार आहे की रासायनिक खत वापरल्यापेक्षा ग्रोग्रीन 9 हे जैविक खत जे आहे, बरोबर, एकदम उत्कृष्ट खत आहे। म्हणजे हे ग्रोग्रीन 9 सेंद्रिय खत वापरल्यामुळे हे पांढऱ्या मुळाची वाढ करते, जमीन भुसभुशीत करते। बरोबर आहे। यामुळे एकदम शेतकऱ्याला फायदा होतो। बरोबर आहे। तर या केळी पिकावरती तुम्हाला एक चांगला 100% रिझल्ट आज रोजी मिळालेला आहे। आणि एक आपलं संजीवनी जे आहे, आता ते घड सटक्या प्रमाण सुरू झालं। बरोबर। तर ते सरांनी सांगितले बा ते अँपूल सोडा म्हणून। ड्रिप मधून मागे आपण ते अँपूल पण सोडले होते, त्याच्यापासून आपल्याला 7-8 घडचे सटकेल होते। ते सोडल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून मी बागात फिरलो ना, मला एकही घड सटकेल दिसलेला नाही। म्हणजे ते जे घड आपले खाली ऑटोमॅटिक दांड्यापासून निष्ठून जात होते, ते पण तुमची जी शिकायत होती ते कमी म्हणजे बंदच झाली। म्हणजे आज एकही घड त्याच्यानंतर सुटला नाही बा। तर हे जे आपल्या पूर्वी ॲग्रोचे जे प्रोडक्ट आहेत, हे शेतकरी बांधवांनी वापरायला पाहिजे की नाही वापरायला पाहिजे? आपण काय सांगाल शेतकरी बांधवांना? अवश्य वापरायला पाहिजे। बरोबर आहे। कारण याच्याशिवाय पर्यायच नाही। त्याने जमीन बी खराब होत नाही आणि आपला खर्चही वाचतो। बरोबर आहे। तर शेतकरी बंधूंनो, असे पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजचे प्रोडक्ट वापरून शेतकरी बांधव आपल्या सोबत आहेत, त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया आपल्याला सांगितलेल्या आहेत। धन्यवाद।